काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात वादळी पावसाची नोंद होत असून काल म्हणजे सोमवारीही काही भागात मुसळधार तर काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली। दरम्यान पुढील 3-4 दिवस राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज असला तरीही सर्वदूर पावसाची शक्यता कमीच आहे असा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। तसेच राज्यातील काही भागांवर आज वादळी पावसाचा प्रभाव राहील तर उर्वरित भागात हवामान कोरडे राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। अशातच आज राज्यातील कोणत्या भागांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट तर कोणत्या भागांना येलो अलर्ट देण्यात आला आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रियांका कुलकर्णी, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। राज्यात यंदा मान्सून उशिराने दाखल झाला, मात्र सुरुवातीपासूनच सर्वदूर पावसाचा अभाव दिसून येत असल्याने राज्यातील बहुतांश भागात आतापर्यंतच्या हंगामाच्या सरासरी पावसाहून कमी पावसाची नोंद झाली आहे। दरम्यान मान्सूनला बळ मिळण्यासाठी सक्रिय हवामान प्रणालीची आवश्यकता असते। गेल्या काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या प्रणालीमुळे राज्यातील काही भागात वादळी पावसाची नोंद होत आहे। सध्या बंगालचा उपसागर आणि आंध्र प्रदेशच्या किनारी प्रदेशात चक्रीय वाऱ्यांची प्रणाली सक्रिय असून त्याच्या प्रभावामुळे बंगालच्या उपसागरापासून दक्षिण गुजरात पर्यंत एक लांब कमी दाबाचा पट्टा पसरलेला आहे। त्यामुळे गुजरात मधील काही भागांसह राज्यातील कोकण प्रदेश आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची नोंद होत आहे। तसेच राज्यातील इतर भागातही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची नोंद होत आहे। दरम्यान राज्यातील कोकण प्रदेशासह मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मंगळवारी हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे। तसेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलक्या सरींचा अंदाज व्यक्त केला असून उर्वरित राज्यात आज हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। रायगड, मुंबई, ठाणे, पुणे घाट विभाग आदी भागांना हवामान विभागाकडून मंगळवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर पालघर, नाशिक घाट विभाग, रत्नागिरी आणि सातारा घाट विभाग आदी भागांना हवामान विभागाकडून वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। तसेच नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली आणि नांदेड आदी भागात हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। राजकीय, कला, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील बातम्या जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।